नमस्कार मित्रांनो, बघा आता केंद्र सरकारने एक योजना चालू केलेली आहे. ती म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. आणि ह्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये 3,000 रुपये पेन्शन काय होते, अ, कामगारांना मिळते. सर्वच कामगार काय करू शकता, यामध्ये नोंदणी करू शकता. आणि हा केंद्र सरकारचा प्रोजेक्ट असल्याने मग आता ह्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की आता यात कोण नोंदणी करू शकतो, ह्यात कोण नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत, आहे का नाही? आणि कोणते कामगार पात्र आहेत, आणि मग ते कुणाला 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे, नोंदणी करण्यासाठी काय कागदपत्र लागतात, कुठं नोंदणी करायची आहे, असे वेगवेगळे प्रश्न त्या कामगाराच्या मनामध्ये निर्माण होत आहेत. बरोबर आहे का नाही? तर बघा, मग नोंदणी करण्यासाठी तुम्हाला जे लागतात कागदपत्र, मग त्याची पात्रता वगैरे, त्याचं वय काय आहे, हे सर्व गोष्टी काय केल्या आहेत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जातील. आता तुमच्याकडं आधार कार्ड आहे, बँक पासबुक आहे, त्यानंतर आधारला मोबाईल नंबर लिंक असतो, तोही आहे, काही अडचण नाही. त्यानंतर एवढ्या 2 गोष्टी तुम्हाला काय लागतात, नोंदणी करण्यासाठी लागतात. आता वय 18 ते 60 वर्षाच्या आतमध्ये लागतं. त्यानंतरच तुम्ही काय करू शकतात, नोंदणी करू शकतात. बरोबर आहे की नाही? मग नोंदणी, मग आता नोंदणी तुम्हाला करायची तर मग कोणत्या क्षेत्रात करायची, कोणत्या ह्याच्यामधून करून घ्यायची आहे? तर नोंदणी करण्यासाठी तुम्ही जे काम करतात त्याच्यामध्ये ते ऑप्शन आहे कामगाराच्या साईटला. श्रमयोगी ही मानधन योजना जी आहे ना, ते आहे का नाही, ई श्रम कार्ड आपण म्हणतो त्याला. त्याची मग एक शासनाने काय केलेलं आहे, केंद्र सरकारने एक डाटाबेस घेतलेला आहे. ते डाटाबेस मग एकत्र केलेला आहे. मग या देशामध्ये कोणत्या क्षेत्रात किती कामगार आहेत, कोण काय काम करत आहे, आहे का नाही, ह्याचा सर्वांची काय केलेलं आहे, एक डाटा घेतलेला आहे, डाटा मागवलेला आहे. याच्या माध्यमातून आपण काय करत असतो, नोंदणी करत असतो. त्याला ई श्रम कार्ड असे म्हणतात. आणि जवळपास महाराष्ट्रातील सर्वच जे पात्रताधारक आहेत, त्यांनी काय केलेले आहे, याच्यामध्ये नोंद केलेली आहे. आणि नोंद करून त्याचा मग आता लाभ आपल्याला आहे तर 3,000 रुपये पेन्शनचा प्रश्न. मग 3,000 रुपये पेन्शन आपल्याला कशी येईल, कधी येईल, काय येईल, आहे का नाही? हाही प्रश्न आहे कामगाराचा. तर त्याच्यामध्ये मग पेन्शन योजना तर आहे. त्यानंतर आहे नोंदणी कोण करू शकतं, तर आपण जे काम करतो, मग एखादा शेती करीत असेल तर त्याच्यात ॲग्रिकल्चर वर्कर असं ऑप्शन आहे. त्यानंतर एखादा ड्रायव्हर असेल, एखादं इलेक्ट्रिकलचं दुकान असेल, एखादे ते कलईवाले, झळईवाले, असेही लोकं आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर कात्री लावणारे, त्यानंतर बांधकाम कामगारामध्ये काम करणारे, हे असे अनेक प्रकारचे लोकं आहेत. त्यात मग टेलरिंग असेल, टेलर काम करणारे, ड्रायव्हर असतील, ह्या बऱ्याच असे काय आहेत काम आपण जे करतो शेतीशी रिलेटेड म्हणा, एखाद्या कंपनीमध्ये म्हणा, आहे का नाही, ज्या भागामध्ये आपण ज्या क्षेत्रामध्ये फक्त शासकीय नाही, शासकीय आपण जे काम करतो ते कामाचाच डाटा घेतला जातो. तुम्ही मग जे एखाद्या नोकरदार असेल, शिक्षक असेल, कोणत्याही क्षेत्रात शासकीय नोकरदार असेल तर त्याला याची नोंदणी करता येत नाही. फक्त काम जे आहे तर मग कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर जे असतात त्यांनाही नोंदणी करता येते. मग जे ITवाले आहेत, इलेक्ट्रिक काम करतात, मोटर मेकॅनिकलचं गॅरेज असेल, कोणत्याही क्षेत्रात जे काम करतात त्यांनाही नोंदणी ह्याच्यामध्ये करता येते. आणि नोंदणी केल्यानंतर मग त्यांना 3,000 रुपये पेन्शन. 3,000 रुपये पेन्शन म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, 18 ते 60 वयापर्यंत थोडंसं पैसे आपल्याला भरावे लागतात. आणि मग ते पैसे आपल्या बँकेमधून ॲटो डेबिट होत असतात, ऑटोमॅटिकली कटतात. मग 55 रुपयापासून 200 रुपयापर्यंत ह्याचं काय आहे, कटण्याचा एक हप्ता आहे, मंथली आहे तो. महिन्याला 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत कटतात. मग आता 55 रुपये ज्याचे 18 वर्षे वय आहे, त्या व्यक्तीने जर ते पेन्शन योजनेत सुरुवात केली, तर शासन परत 55 रुपये भरतं. आणि ते आपल्या खात्यावर काय होतात, जमा होतात म्हणजे शासनाकडं. आणि वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3,000 रुपये प्रति महिना या दराने आपल्याला पैसे परत काय केले जातात, पेन्शन स्वरूपात वापस केले जातात. मग एखाद्याचं 25 वय असेल तर त्याला थोडासा हप्ता जास्त, एखाद्याचं 30 वय असेल तर त्याला 100, एखाद्याचं 40 वय असेल तर त्याला 200 रुपये फक्त. जास्तीत जास्त 40 वयापर्यंतच आपल्याला नोंदणी करता येते. आणि 40 वर्षाच्या पुढून 41 असलं तर नोंद करता येत नाही, त्याचा लाभ घेता येत नाही. मग 40 वर्षाच्या आतमधील
18 ते 40च्या दरम्यान तुम्ही नोंदणी करू शकतात आणि नोंदणी केल्यानंतर मग तुमचं वयाच्या हिशोबाने 35 वय असलं तर ₹110 आसपास तुम्हाला हप्ता बसेल. 120, 130, 35, 37 असा 180, 170, 100 आहे का नाही? असा हप्त्याची काय आहे त्याची रचना आहे आणि तेवढेच शासन आपल्या नावावर परत काय करत आहे, पैसे वर्ग करत आहे आणि मग ते एकत्र करून LIC ऑफिसवाल्याकडे ते काय केलेलं आहे जमा आहेत आणि ते सगळा डाटाबेस त्यांच्याकडे दिलेला असतो आणि तिथून पुढं वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला ही पेन्शन योजना कामगाराची लागू होते आणि तिथून पुढं मग आपल्याला पैसे येण्यास सुरुवात होते. त्यामुळं मग ह्या योजना एक चांगली आहे. याच्यामध्ये आणखीन आरोग्याच्या सुविधा आहेत. त्यानंतर ॲक्सिडेंट विमा आहे 2 लाखापर्यंत. भरपूर अशा योजना काय आहेत त्याच्यामध्ये आहेत आणि आपल्याला ते करता येतात त्याचा लाभ घेता येतो. मग ज्यांनी अद्याप नोंदणी केली नसेल त्यांनी काय करायचं आहे जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये जे ई-श्रम कार्ड आहेत आपण म्हणतो ई-श्रम कामगाराचं कार्ड ती काय होतं आहे त्यामध्ये नोंदणी करायची आणि तुम्हाला तात्काळ कार्ड मिळतं. कार्ड म्हणजे त्याची PDF मिळते. तुम्हाला डायरेक्ट कार्ड पोस्टामार्फत वगैरे येत नाही. काही नाही फक्त तुम्हाला एक झेरॉक्स प्रत PDF स्वरूपात काय होते कार्ड प्रिंट करून काय केली जातात सेतू सुविधा केंद्रावाल्यांनी दिली जाते आणि ते काय करायचं आहे तुम्ही जतन करून ठेवायचं आहे. त्यानंतर भविष्यात तुम्हाला परत ते निघतं कार्ड जरी हरवलं आहे तरी काहीही अडचण नाही. एकदा नोंद केल्यानंतर तुम्हाला कार्ड कितीही वेळेस काय करता येतं डाउनलोड करता येतं आणि त्यामुळं नोंद करणं गरजेचं आहे. तुम्ही मग जवळच्या सेतू सुविधामध्ये जायचं. जे कामगार आहेत जे 18 वर्षे ते पुढं आहेत 18 ते 60 वर्षापर्यंतचे ते सर्वच लोकं त्यामध्ये काम नोंदणी करू शकतात. तुमच्या कामाच्या रिलेटेड त्याच तुम्ही जे काम करतात त्याविषयीची नोंदणी करायची आहे. तुम्ही शेतामध्ये काम करत असताल, ड्रायव्हर असताल, हे सगळं वगैरे, वगैरे काय जे काम करत असताल ते, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय करायची आहे नोंद करून घ्यायची आहे आणि ह्या योजनेचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे. चांगली योजना केंद्र सरकारने काय केलेली आहे आणलेली आहे. अशा नवनवीन योजना काय करत आहे शासन आखत आहे, आणत आहे. त्यामुळं मग ह्या सर्वच योजनेचा काय करायचा आहे आपण फायदा घ्यायचा आहे. सेतू सुविधावाल्याकडे विनाशुल्क रजिस्ट्रेशन करून दिलं जातं. फ्रीमध्ये आहे. त्याचे पैसे वगैरे काय केले जातात घेतले जात नाहीतर मग त्याच्यामुळं तात्काळ लवकरात लवकर जे राहिलेले ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी काय करायचं आहे नोंद करून घ्यायची आहे. धन्यवाद.